VSR कंपनीची विमानं अत्यंत भंगार आणि धोकादायक आहेत अशी पोस्ट रोहित पवारांनी VSR विमानाच्या बिघाडावरून केलेली आहे। दिल्लीहून दुबईला जाणारं विमानात उड्डाणापूर्वी बिघाड झाला। कदाचित विमानाचा मालक कोणीतरी मोठा माणूस असेल, याकडे कोणी लक्ष देईल का असा संतप्त सवाल रोहित पवारांनी ट्विट करत उपस्थित केला। महाराष्ट्रात रिक्षा चालकांना मराठी भाषेची सक्ती आहे। रिक्षा चालकांना मराठी बोलता आलं पाहिजे अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेली आहे। मराठी बोलता यायला पाहिजे ना, काय येऊ नये ना। इतके वर्ष आलभर मराठी भाषा काही वाईट नाही आहे ना, चांगली आहे ना। म्हणजे मराठी भाषेला तर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, त्यामुळे ती यायलाच पाहिजे आणि ती कठीण नाही शिकायला असं माझं वाटतं। इच्छा असेल तर काय लागतं। तर 1 मे पासून रिक्षा चालकांना मराठी सक्ती असणारे महाराष्ट्रात प्रत्येकानं मराठीमध्ये बोलणं अपेक्षित आहे अशी प्रतिक्रिया आमदार रईस शेख यांनी दिली आहे। तर रिक्षा चालकांना मराठी शिकवण्याची गरज असून मराठी भाषा शिकवण्याचं नियोजन करा अशी ही मागणी रईस शेख यांच्याकडून करण्यात आली आहे। सर्वांनी मराठीमध्ये बोलणं हे अपेक्षित आहे आणि याचं समर्थन आमचा पक्ष पण करत आहे। पण प्रताप सरनाईक साहेबांचा ना मला असं म्हणायचं आहे की आपला कल्चर, आपली भाषा लोकांना शिकवायची गरज आहे। सक्ती तुम्ही केली आहे, पण तुम्हाला हे पण पाहिजे की तुम्ही नियोजन पण करा, त्यांना ती सुविधा पण द्या। मराठी शिकण्यासाठी तुम्ही एक सेंटर्स बनवा, कल्चरल सेंटर्स बनवा, शिकवण्यासाठी सुविधा करा, हे मी सांगणार आहे। ही सूचना प्रताप सरनाईक साहेबांना केलेली आहे। काल पण मला बोलणं झालेलं आहे की तुम्ही हे मागे घ्या, लोकांना मुभा द्या, 6 महिने द्या आणि नियोजन पण करा। बुवा बाबांनी अध्यात्म सांगावं, मनाला वाटेल तसा इतिहास सांगू नये। हिंदू धर्माच्या अध्यात्माची उंची ही अत्युच्च असल्याचं ट्विट छत्रपती संभाजी राजे खरं तर यांनी केलेलं आहे। आणखी एका भोंदू बाबाचे कारनामे उघड झालेत। भोंदू बाबा राजेंद्र गडगे खरातपेक्षाही वरचढ आहे। भोंदू बाबाचे 200 व्हिडिओ पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत। संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला फसवणूक 420 गुन्हा, त्याशिवाय महाराष्ट्र जादूटोणाविरोधी अधिनियमाखाली गुन्हा दाखल केलेला आहे। या बाबाचे जे काही अन्य कोणी साथीदार आहेत का, सहकारी आहेत का, जे काही डॉक्टर म्हणून जे काही साहित्य किंवा काही तत्सम औषधं जी बाबाकडून पुरवले जात होते लोकांना, त्याविषयी देखील थोड्या अंतराच्या मार्फतीने आपण अधिक माहिती घेत आहोत। ही खरोखर औषधी वस्तू आहेत का, याचा वापर काय आहे, त्याबाबतचे परवाने त्यांच्याकडे आहेत का, या सर्व बाबींचा तपास आपण करत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।